मी डॉक्टर BG लोबो, प्रभारी प्राचार्य पवार महाविद्यालय, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे हे महाविद्यालय मुळशी तालुक्यामध्ये आहे. या महाविद्यालयामध्ये टॉमटॉम इंडिया आणि निसर्ग राजा मित्र जीवाचे पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण औषधी वनस्पतींचे गार्डन विकसित केले आहे. या गार्डनच्या माध्यमातून विविध जातीची औषधी वनस्पती महाविद्यालयाच्या आवारात लावण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती होते. तसंच आपल्याकडं बॉटनी विषय आहे आणि या बॉटनीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रायोगिक तत्वावर वनस्पतीची ओळख करून देण्यासाठी या गार्डनची फारच मदत होते आहे. त्यामुळं या दोन्ही संस्थांचे महाविद्यालयाच्या वतीनं तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं आम्ही अत्यंत ऋणी आहे. इथले वृक्ष आहेत, फळझाडं आहेत, त्यांचंही कसं संवर्धन आणि त्यांची वाढ करता येईल यासाठी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सर्व या दोन्ही संस्था आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांचे सुद्धा या निमित्तानं मी आभार व्यक्त करू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक अक्षय शेटे, अनंतराव पवार महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागात अध्यापनाचे काम करत आहे. निसर्ग राजा मित्र जीवांचे टॉमटॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व आमचे अनंतराव पवार महाविद्यालय एकत्रितपणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या महाविद्यालयात राबवत आहे. या प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यावरती महाविद्यालयामध्ये वेगवेगळी पर्यावरणासंबंधी व्याख्याने ह्या संस्थांमार्फत राबवण्यात येत आहेत. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते बॉटॅनिकल गार्डन या संस्थांमार्फत विकसित करण्यात आलेले आहे. या प्रामुख्याने या बॉटॅनिकल गार्डनमध्ये उल्लेख करायचा असेल तर स्थानिक ज्या काही प्लांटच्या ज्या काही व्हरायटी आहेत, इंडिजिनस स्पेसीज आपण त्यांना म्हणतो, अशा स्पेसीजची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच मुलांच्या प्रॅक्टिकलच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या काही व्हरायटीसुद्धा इथे लागवड करण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्रॉपच्या संबंधी असलेल्या काही व्हरायटी ते लावण्यात आलेल्या आहेत. काही औषधी वनस्पतींची सुद्धा लागवड या बॉटॅनिकल गार्डनमध्ये करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की रान लसूण असेल किंवा इथं गवतीच्या असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ह्या उद्यानात लावण्यात आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता या इकडं जर तुम्ही पाहिलंत तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशींची लागवड या उद्यानात करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने जर सांगायचं झालं कापूर तुळस असेल किंवा कृष्ण तुळस असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या औषधी वनस्पतींमध्ये जर सहभागी करणारी शतावरी असेल, त्याचबरोबर अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची असली कर्दळ, या सगळ्या वनस्पतीची लागवड या विभागात करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की विविध गणेशपत्रीमध्ये वापरण्यात येणारे गोकर्ण असेल, त्याचबरोबर पांढरी रुई असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या वनस्पतींची लागवड इथं करण्यात आलेली आहे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश महाजन या अनंतराव पवार महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाचा प्राध्यापक आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये टॉमटॉम इंडिया लिमिटेड आणि निसर्ग राजा मित्र जीवांचे या दोन संस्थांच्या वतीने इथे एक औषधी वनस्पतींचं उद्यान विकसित करण्यात आलेलं आहे. आता या औषधी वनस्पतींच्या उद्यानामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींबरोबर काही दुर्मिळ वनस्पतीही लावण्यात आलेल्या आहे. आणि आमचा असा पुढे मानस आहे की या भागामध्ये किंवा या परिसरामध्ये पश्चिम घाटातील ज्या दुर्मिळ होत चाललेल्या प्रजाती आहेत त्यांचं जर का आम्हाला संवर्धन करता आलं, त्यासाठी जर का काही फंडिंग उपलब्ध करता आलं तर आम्ही डेफिनेटली ते करू आणि त्याचं अजून जास्त प्रॉपॅगेशन करून त्या नैसर्गिक त्यांची जी काही स्थानं आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना ट्रान्सप्लांट करण्याचा आमचा मानस आहे. नमस्कार, मी डॉक्टर गणेश चौधरी, अनंतराव पवार महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. या महाविद्यालयामध्ये निसर्ग राजा मित्रजीवांची ही संस्था आणि टॉमटॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या माध्यमातून कृषी पर्यावरणपूरक उपक्रम हे राबवले जातात. म्हणजेच काय तर ग्रीन कॅम्पस अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये निसर्गातील पशुपक्षी असतील, त्याचबरोबर वनस्पती असतील, त्याचबरोबर फुलपाखरं असतील, पक्षी असतील, यांना एक हक्काचं ठिकाण हे निर्माण व्हावं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील अभ्यासाच्या दृष्टीनं एक गार्डन किंवा एक उद्यान असावं, असेही उपक्रम या महाविद्यालयामध्ये घेतले जातात. त्याचबरोबर टॉमटॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं आणि निसर्गराजा मित्रजीवांचे या संस्थेनं जे इथं खूप छान असं गार्डन किंवा उद्यान निर्माण करून दिलेलं आहे, त्याचा फायदा
या महाविद्यालयातील विद्यार्थी असतील, पदवी स्तरावरचे असतील, पदव्युत्तर स्तरावरचे असतील, त्याचबरोबर त्यांना तर होतोच आहे, त्याचबरोबर येणाऱ्या पुढील अभ्यासक विद्यार्थ्यांसाठीही हे गार्डन किंवा हे उद्यान तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार, मी तन्वी रणवरे. मी FY BSc यावर शिकत आहे. अनंतराव पवार महाविद्यालयात हे जे बॉटॅनिकल गार्डनचे डेव्हलपमेंट केलेलं आहे, याचा आम्हाला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फार उपयोग झालेला आहे. या ठिकाणी बऱ्याच स्थानिक वनस्पतींची लागवड केलेली आहे. ज्या वनस्पती आम्हाला कम्प्युटरवरती बघायला लागायच्या, त्याच वनस्पती इथे आम्हाला प्रात्यक्षिकरित्या बघता येतात आणि त्यांचा आमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फार उपयोग झालेला आहे. हे गार्डन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनंतराव पवार कॉलेज, टॉमटॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, निसर्गराजा मित्र जीवांचे यांनी तयार करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.